बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांचा ठिय्या। सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर। मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा खुर्द येथे सांडपाण्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी पंचायत समिती कार्यालयात धडक देत गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। गावातील नाल्यांची कामे अपूर्ण राहिल्याने सांडपाणी रस्त्यावर व घरांमध्ये शिरत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना गुडघ्याभर पाण्यातून शाळेत जावे लागत असून दुर्गंधीमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आंदोलन सुरू असताना गटविकास अधिकारी कार्यालयातून निघून गेल्याचा आरोप करत महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सांडपाण्याच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी श्यामोळस्कर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। स्वाती शेषराव पेटकर, जांभा खुर्द, जांभ्याला राहते मी। 1.5 महिन्यापासून पाण्याचा खूप त्रास आहे सर। आम्हाला त्रास एवढा आहे का बाहेर निघून नाही देत आहे पाणी। घरात पाणी चाललं आमच्या। लेकरं कसे शाळेत जातील काही असं सुचत नाही आहे। बाहेर निघालं की पाणीच पाणी, घरात पाणी, दारात पाणी, आणि ते पाणी बी नाही चाललं। नाल्याचं पाणी इतका वास येऊन राहिला की लयच वास येत आहे। हे समस्या आम्हाला पूर्ण करून द्यावं त्याने नालीचं। याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, नाही तर आम्ही उपोषण करतो इथं। रंजना मोहोळ आणि जांभ्यात राहते। सांडपाणी खूप आमच्या घरापुढे जमलेलं आहे आणि त्याच्यातनी 25 वर्षापासून पाणी जात होतं जुन्या गड्ड्यातनी। आता नवीन श्वास गड्डा केला, त्याच्यातनी पाणी जात नाहीये। खूप पाणी जमलेलं आहे आमच्या घरासमोर की जाता नाही येत, येता येत नाही। लेकराली मुलांना शाळेत जाता नाही येत। आपण निघाला त्रास आहे। दीपाली लंगोटे, जांभ्यातून बोलत आहे मी। आमच्या इथं पाण्याचा म्हणजे एवढा त्रास आहे की पूर्ण नाल्या रोड सहित वाहून राहिल्या। संडास बाथरूम पूर्ण भरते। आम्ही आंघोळ आहे ते कुठं करणार आहे? आम्ही शाळेचे लेकर आहे। एवढा त्रास आमचा। मागणी मागतो आम्ही त्या नाल्याचं काम शासनाने करून द्या। म्हणजे एवढेच पाणी नाली काढून द्या म्हणा। आम्हाला पाण्याचा लय त्रास आहे। आमचे लेकरं शाळेत कशी जावं हे समजत नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।